महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे. मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी. देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या, सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळा मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, सूर्या, वाघूर, ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे. हे माझा रिपोर्ट नाही आहे. तर भातसा, पेडी, मोर, पूर्णा, उरमोडी, कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत. मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबंद त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे, ती म्हणजे मिठी नदी. आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय. काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय. मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा. ही नदी आहे आपली. या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी. दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली. ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत. आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत. का? आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं? उद्योगधंद्यांना प्रोत्साहन, कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात. जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म अडवा येणार. धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी.